एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे, देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, अजित आशाताई अनंतराव पवार. मार्च महिन्यात मंत्रालयातल्या दालनाबाहेर बदललेल्या अशा पाट्या दिसल्या. कारण सगळ्या शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव लिहिणं बंधनकारक करण्यात आले. आता 1 मे 2024 पासून हा निर्णय लागू झाला. हा निर्णय लागू होताच अनेकांना प्रश्न पडला की आता आम्हाला आमची सगळी कागदपत्र बदलावी लागणार का? आता आम्हाला आमची सगळी कागदपत्र नव्याने काढावी लागणार का? असे अनेकांनी सोशल मीडियावरून प्रश्न विचारले. अनेकांनी असाही विचारलं की आता लग्न झालेल्या महिलांनी तिचं नाव कसं लिहायचं? म्हणजे आधी स्वतःचं नाव, त्यानंतर आईचं नाव लावून नवऱ्याचं नाव आणि त्याचं आडनाव लावायचं का? असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. तुम्हाला याचे प्रश्न पडले का? तर त्याचेच उत्तरं, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओतून घेऊयात. पण त्याआधी कोणत्या कागदपत्रांवर आईचं नाव लिहिणं बंधनकारक करण्यात आलंय त्यावर एक नजर टाकूयात. महाराष्ट्र सरकारनं गेल्या मार्च महिन्यात 4थं महिला धोरण लागू केलं. या अंतर्गत सगळ्या